मागायचं जे मागितलं माझ्या मासाहेब जिजाऊन. अरे पुरंदरच्या तहा धुळीस मिळालेलं स्वराज्याचं स्वप्न पुन्हा एकदा नव्यानं उभं करायचं होतं. आणि यावेळेस राजे राजगडावर सोबत अण्णाजी दत्तो, प्रल्हाद पंत, मोरोपंत, बाळाजीवजी, असाजी, कडतोजी, कोंडाजी आणि महाराजांनी सदरेवरची मसलत आटपली आणि महाराज मासाहेब जिजाऊंच्या महालात गेले. मासाहेबांचं लक्ष यावेळेस कोंढाण्यावर. कोंढाणा म्हणजे एखाद्या सुंदरीच्या गालावर जसा तीळ शोभून दिसावा तसा स्वराज्यात शोभून दिसणारा डौलदार किल्ला म्हणजे कोंढाणा. हा तोच कोंढाणा. ज्यावेळेस पुरंदरचा ऐतिहासिक तह झाला, 23 गडकोट किल्ले, 4 लाख खुनांचा मुलूक मिर्झा राजा मोगलांकडे द्यावा लागला, त्यात दिला गेला हा कोंढाला. हा तोच कोंढाणा ज्या कोंढावरून स्वतः मासाहेब जिजाऊ पाय उतार झाल्या. मासाहेबांचं लक्ष आहे कोंढाण्यावर. आणि मासाहेब जिजाऊने शुभा राजांकडे बघितलं. मासाहेबांनी डोळे मिटले, मोत्यासारखा टपदिशी एक थेंब खाली पडला. आणि माझ्या राजानं म्हणावं, आऊसाहेब आपल्या डोळ्यात पाणी, आपल्या डोळ्यात पाणी. आणि मासाहेब जिजाऊनी म्हणावं, शुभा तो कोंढाणा आम्हास हवाय, शुभा तो कोंढाणा आम्हास हवाय. पण कोंढाणा घेणं एवढं सोपं आहे, एवढं सोपं होतं. अरे कोंढाणा म्हणजे दड्या डोंगराचा, कळ्या कपारीचा, झाडा झुडपाचा, काट्या कुपाट्याचा, डौलदार मातीत विराजमान झालेला कोंढाणा. अरे गिरमिट लागत नाही त्या गडाला. ताशीव कडा 300 मीटर सरळ गेला तर वर मृत्यूलाही कापरं फुटावं असा तो कोंढाणा. शिवाय गडको त्या गडावर रसदा फाट, डाळुगोळा फाट आणि गडाचा गडकरी एक कडवा राजपूत उदयभान राठोड, सोबत त्याचा सेनापती शेर खान, ज्यानं एकट्यानं तळकाफीच कोकण काबीज केलंय तो कोंढाणा. राजे मासाहेबांच्या चरणावर नतमस्तक झाले. मासाहेब हवं तर आम्ही जातीनिशी जाऊ आणि कोंढाणा तुमच्या चरणावर वाहू. मासाहेबांचा आशीर्वाद घेऊन राजे आले सदरेत. बघता बघता महाराजांनी फेकला सवाल, कोण जातो कोण घेतो कोंढाणा. अण्णाजी दत्तो, प्रल्हाद पंत, मोरोपंत, बाळाजीवजी, असाजी, कडतोजी सामने आले. तसे यसाजीनं म्हणाव, राज म्या जातो द्याईडा, म्या घेतो कोंढाणा. तसा आपला एकूण एक मुलगा रायबाच्या लग्नाचं आमंत्रण द्याय म्हणून शान कोंडाजी. माझा तानाजी एक एक पाऊल करत आता राजगडावर आला. आणि बघता बघता राजांची बातमी वार्ता त्या तानाजीच्या कानावर गेली. तसा तानाजी पुढे आला आणि तानाजी बोलता झाला, ऐ असाजी, अरे कावनाक नंबर लावून बसलोय गड्या वकी बाजूला. राज ते काय बी नाही, म्या जाणार, म्या घेणार कोंढाणा. द्याईडा असा जातो, उदय भाण्याच्या नळीचा घोट घेतो, गौदाची गंजी पेटवतो, गौदाची गंजी पेटवतो. तुम्ही गंजी बघा, कोंढाण्यावर भगवा फडकिवतो. राज कोंढाण्यावर भगवा फडकिवतो. राजे बोलते झाले, ताना अरे पण तुझ्या एकूण ते एक मुलाचं रायबाचं लग्न ठरलंय. तू अगोदर मुलाच्या लग्नाचं बघ, मोहिमेचं आपण नंतर बघू. तशा कमलाला खावलेली तांदूळाची पिशवी माझ्या तानाजीनं काढली, पिशवी भिरकावली आणि माझा ताना बोलता झाला, राज आधी लगीन कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचं. राज ते काय बी नाही. राज लंगोटी पासून तुमच्या संघात हाय. राज नाही म्हणू नका, भवानीची आण तुम्हासने. राज द्याईडा राज जन्म सफल होईल, जन्माचं सार्थक होईल. राज पण राजे काही केले ऐकायला तयार नाही आणि शपथ घातली, शपथ भवानीची तुम्हासने. राज नाही म्हणू नकासा, राज नाही म्हणू नकासा. शेवटी राजांचा नाईलाज झाला. ठीक आहे कोंढा, ठीक आहे तानाजी, पण लक्षात ठेव, तुकोबरायांचा उपदेश लक्षात ठेव. आपण राखुनी ठाकावे अनिक, घ्यावे हिरोनी सकळीक. स्वतःचा जीव सही सलामत ठेवायचा आहे. एक वेळ कोंढाणा फते नाही झाला तरी चालेल, पण तुम्ही आम्हास हवाय तानाजी, तुम्ही आम्हास हवाय. तसा तानाजी फुरफुरत म्हणाला, राजा काळजीच करू नका बघा, असा जातो घाल झडप आणि करगडप, असा कोंढाणा घेतो आणि तुमच्या चरणावर वाहतो. राज तुमच्या चरणावर राहतो. मागवद्य नवमीला झोपू नका सा. राज गवताची गंजी पेटवतो, उदय भानच्या नड्याचा घोट घेतो आणि कोंढाण्यावर भगवा फडकिवतो. राज भगवा फडकिवतो.
300 मावळे सोबत घेतले. निळा शेला महाराजांनी तानाच्या अंगावर टाकला, कडकडून मिठी मारली आणि तानाजी जायला निघाला. तोच सोबत आलेला सूर्याजी, सोबत आलेले शेलार मामा, तसा सूर्याजी माझ्या तानाजीच्या पायात पडला आणि तानाजीसनी म्हणाला, जसं जसं प्रभू श्री रामचंद्रा संगत लक्ष्मण ना दादा, तसा मी त्वया संगत आतापर्यंत तुला सोडला नाही बघ. आणि आता तू कसा सोडशील असा, मला बी यायचं हाय. अर्थाना घरी पै पाहुण्या जमल्यात, मंडप टाकलाय. अरे घरी लोक खोळंबल्यात, तू घरी जा, मी मोहिमेच बघतो. नाही नाही तानाजी दादा, मला त्वया संगत यायचं, येऊ दे मला. आणि बघता बघता 300 मावळे घेतले. काळ्या कवींना अंधारामध्ये अमावस्याची काळ रात्र. बघता बघता 300 मावळे घोड्यावर बसले, रिकिमीत पाय टाकला, बेभानपणे घोडे दौडत 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 निघाले. माघ वद्य नवमी 4 फेब्रुवारी 1670 निघाला तानाजी कोंढाणा घ्यायला. अरे ड्युटी सांगत होती, पिंगळा बोल बोलत होता, अपशकुनी पाली चुकचुकत होत्या. ए ताना, अरे कुठं निघाला असा, कुठं निघाला असा, ठाव हाय. अरे मरणाला मगर मिठी माराय निघाला, पण मरणाला सुद्धा घाबरणार आमचा ताना नव्हता. मरणावर भारी पडणारा होता त्याचा बाणा. निघाला बेभान काळोख चिराकात. अमावस्याची रात्र. बघता बघता तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, 300 मावळे आले कोळी वाड्यात. सोबत घेतला खंडू. नाही खंडू, गडाची बितम बा तुला ठाव हाय, सांग सांग कुठून चढायचं गडावर. आणि तसा खंडू नाईक म्हणाला, सुभेदार दोनागिरीचा कडा पडला हाय, त्या कड्यावर न चढूया. शिरेबंदी अजिबात नाही. का? कारण तिथं चढताच येत नाही, उभा राहता येत नाही. एवढी बिकट वाट, स्मशान शांतता, कोण जाईल मरायला. अरे यमदेवाला सुद्धा थरक सुटत, कोण कोण जाईल. आणि बघता बघता तानाजी मालुसरे, शेलार मामा सोबत आहे, सूर्याजी सोबत आहे, आणि खंडू नाईक 500 मावळे तड्या डोंगरसाठी सप्तीत वाट काढत काढत निघाले. कुठून तरी सळसळसारा नाग यायचा, मावळ्यांचा गंध त्याला यायचा. आल्या वाटाना माघारी फिरायचा. अरे लांडगे कुत्रे कोले वडायचे, एखादा लांडगा धावत यायचा आणि मावळ्याच्या लचका मांडीचा तोडायचा. मावळा सावध व्हायचा, तोंडून निघण्याच्या आत धरायचा 7 लांडगा टरा टरा फाडायचा आणि पुन्हा चालायला लागायचा. तानाजी म्हणायचा, आवाज नाही काढ्या, तोंडावर हात ठेवू. आणि धावता धावता मावळा धावायचा, काच दिशी मांडीत फांडी घालायचा. फांडी निघायची आणि मावळा बेभानपणे धावायचा. धावता धावता सगळे मावळे आले त्या डोनागिरीच्या कड्याखाली. अरे 5-6 माणसं उभे राहावे. तसा खंडू नाईक म्हणाला, चढायचं कसं, दोर लावा लागेल. आणि तानाजी मालुसरेनं सोबत आणले होते 2 मावळे, नाव यशवंत घोरपडे. 2 बंधू. माझ्या तानानं पाठीवर थाप टाकली, आई यशवंता, अरे चढा रे गड्यावर. आणि बघता बघता सांडी पांडी सापडी सापडीत बोट घालीत घालीत हे 2 घोरपडे बंधू जैसे वानर गड चलून गेले, तैसे हे 2 मावळे गड सोडून गेले. कमराला बारीक दोर बांधला, दोघांनी दोर सोडला. दोराला दोर बांधला, खाली सोडला. एका झाडाला घट्ट आडा दिला आणि आवाज दिला, सुभेदार सुभेदार. दोर बांधला, दोर हिसका बसला. आणि बघता बघता एक 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 मावळा त्या दोराला लटकायला लागला. एक मावळा गडाला लटकला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. 5-50 मावळे आता त्या दोराला लटकले. मावळा गड चढत होता, दोर घासत होता. मावळा गड चढत होता, दोर घासत होता. मावळा गड चढत होता, दोर घासत होता. 5-50 मावळे दोराला लटकले. मावळे गड चढत होते, दोर घासत होते. आणि अचानक काळ्या कबीर अंधारात दोर तसे धाड 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 मावळे धाडशी खाली कोसळले. रक्ताचा चेहरा मेंदा झाला, मस्तक फुटलं. अरे नारळ फुटावं तशा मावळ्यांच्या कवड्या फुटल्या. अरे वरतून टरबूज टाकावं चेहरा मेंदा व्हावा तशा माझ्या मावळ्यांचे आतडे कातडे पडले. सूर्याजी मालुसरे वर गेले, तानाजी मालुसरे वर गेले. आणि तानाजी मालुसऱ्यानं म्हणावं, काय झालं र खाली. आणि का हावळे तावळे तर रडता राहता मावळा बनायचा, काय नाही सुभेदार, दोर तुटला. दोर कशासाठी? सत्तेसाठी. सत्तेसाठी ना स्वतःसाठी. अरे जीव तळपला होता फक्त मराठी अस्मितेसाठी. छत्रपती शिवरायांचे पुत्र आहोत.
या जाणीवेसाठी. बघता बघता सगळे मावळे तरे बांड पोरं गडावर आली. तानाजी मालुसरेनं दिला भरहुकूम, हर 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 हर. आणि बघता बघता म्यानातून समशेरी निघाल्या. अनेकच हल्लकल्लोळ सुरू झाला. बघता बघता झोपलेले यौवन आणि मावळे सपासप कापत निघाली. तलवारीची बावछार उडाली. आक्रोश झाला, आवाज झाला, आरुळी गुंडली, किंचाळी उठली. सपासप वार होत राहिला. धडा वेगळे मुंडके पडत राहिले. मुर्द्याचे ढीक, प्रेतांची आराज, सप वार होत राहिला. बघता बघता यौवन सरा मावळे कापत निघाले. काय होत आणि खडबडून उदयभान राठोड जागा झाला. पाहतो तर काय हे धावत आला. क्या हुआ हुजूर? मरगट्टे आ गए, मरगट्टे काही पीक तो नाही आया हुजूर. मरगट्टे आ गए, अरे काय पावा चढ़ा के तो नहीं आया तू रात के 2:30 बजे हुजूर. अरे मरगट्टे आ गए. मरगट्टे, अरे जहाँ पर परिंदा भी पर नहीं मार सकता वहां से कहा आए मरगट्टे. अरे उदय भानिया, हे इतिहासालाच नाही कळालं, तुला कळणार कुठून? तसा उदयभान राठोड सावध झाला आणि खाली डोकावून बघितलं तर काय, तोबा तोबा तोबा, अरे ये सचमुच मरगट्टे है. किधर से आए ये मरगट्टे? शेरखान सावध झाला. धावत शेरखान निघाला. अरे तानाजी मालुसरेनं वार करणार. सूर्याजी सामने आला आणि एकाच वारात धार दिशी शेरखान बंद केला. धाड दिशी खाली कोसळला. सामने आला उदयभान राठोड. समोर आले तानाजी मालुसरे सुभेदार. म्यानातून समशेरे निघाल्या आणि एकाच वाघ सामने समोर. तलवारीची बावछार उडणार आणि खोळंबला काय होणार? उदयभान राठोड सुभेदार तानाजी मालुसरेंना मारणार की तानाजी मालुसरे उदयभान राठोडाला काय होणार? चित्रगुप्ताची लेखनी थांबली. झाडा झुडपावरचे पाखरं शांत झाले. वारा मंद झाला. कोंडाणा भेदरत राहिला. आसमानचा थरारत राहिला. काळो भेदरत राहिला. काय होणार? आणि बघता बघताच एक रणकंदन सुरू झालं. तलवारीची बावछार उडाली. आक्रोश, आवाज, आरोळ्या, किंकाळ्या. ए उदयभान राठोड, माझ्या राजाला घोर लावतो, तुला कसा बिनघोर झोपू देईल मी? तसा उदय भान्या बोलायचा. लगता है तेरी माँ ने तुझे यहाँ पर बुलाया, तुझे यहाँ पर बुलाया तानाजी. अरे कोणाची मौत कोणासती कळेल तुला. आणि एकच रणकंदन सुरू झालं. आक्रोश, आवाज, आरोळ्या व्हायला लागल्या. वाराची बावछार उडाली. उदयभान राठोडाचा एक वार तानाजी मालुसरेंच्या ढालीवर पडला. ढाल तुटली. अरे ढाल द्यायला जाणार कोण? अरे एखादा जावा आणि साक्षात मृत्यूला भेटावा. कोण जाईल? अरे एखादा जायचा, सात दिशी वार व्हायचा. अरे चिंबीच्या खळासारखा धाड दिशी खाली कोसळायचा. पण त्याच वेळेस त्या उदयभान राठोड्यानं संधीचा घेतला फायदा. तानाजी मालुसरेंच्या मारलं दंडावर आणि बघता बघता रक्ताची चिळकांडी आत्मेचा कल्लोळ उफाळला आणि माझ्या तानाजी मालुसरेचा हात निखळला. अरे तानाजी मालुसरेनं मुंडस सोडलं. त्या हाताला बांधलं. राजाने दिला शेला घेतला. हाताला बांधणार, वार करणार. तो उदयभान राठोड्यानं दगा केला. धावत आला आणि सारदिशी वार माझ्या तानाच्या मस्तकावर केला. कोच पडली, छाती फाटली. तरी सुद्धा माझे तानाजी मालुसरे लढत राहिले. आणि एवढं बघून उदयभान राठोड बोलता झाला, हे मरगट्टा, पागल है क्या तू? आणि तानाजी मालुसरे म्हणाला, हर मराठा पागल है इस भगवे के लिए, मेरे छत्रपति शिवाजी महाराज के लिए. काबर मौत के सामने खड़ा है फिर भी इतना गुरूर, आखिर है कौन तेरे अंदर? आणि माझे तानाजी मालुसरे सांगत राहिले, अरे कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी छाती मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवरायांची. हे हाड्या, माझी छाती तुला नाही फाडता आली. माझ्या राजाची तू पाठ काय धरशील असा? आणि एकच वार माझ्या राजांचा त्या तानाजीच्या छाताडात घुसला. जशी तलवार गेली तशीच निघाली बाहेर.
राखत राखत निथळत राहिलं. उदयभानचा वार माझ्या तानाजीच्या गर्दनीवर झाला आणि 2 वाघ धारातीर्थी पडले. 2 वाघ खाली कोसळले आणि बघता 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 सगळ्या मावळ्यांनी पाहिलं. अरे 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 सुभेदार पडले, पळा, सुभेदार पडले, पळा. सगळे मावळे पळायला लागले, सगळे मावळे पळायला लागले. सूर्याजी मालुसरेने पाहिलं आणि सूर्याजी बोलता झाला, सूर्याजी बोलता झाला, ए ए ए ध्यानांनो, तुमचा बाप इथं मरून पडला सा आणि पळून जाता सा. पळायचा असेल तर हातात बांगड्या घाला, लुगडं न्यासन पळा. परतीचे द्वार म्या कावानाकाच कापून टाकले. अरे पळायचं असेल त्यानं बांगडी आणि जो लढून मरेल त्याला सोन्याची कडी. कोण आहोत? शिवरायांचे मावळे आहोत. लक्षात ठेवा, शिवरायांचे मावळे. बघता बघता मावळ्यांना बळकटी सुरू झाली, एकच रणगंधन सुरू झालं आणि बघता बघता कोंढाणा फतेह झाला, कोंढाणा फतेह झाला. रक्ताच्या थारोळ्यात नालेला माझे तानाजी मालुसरेने आवाज दिला, सूर्या, ए ए सूर्या, ए सूर्या. आणि बघता बघता माझे सूर्याजी मालुसरे धावत आले. माझ्या तानाजी मालुसरेचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि माझ्या तानाजी मालुसरेंना म्हणावं, दादा दादा काय केलंस रे दादा, हे तू काय केलंस? डोळ्यातून आसव ढाळत ढाळत सूर्याजी मालुसरेंकडे बघत तानानं हातात हात घ्या. माझ्या तानाजी मालुसरेंचा ऊर फुलला आणि माझ्या तानानं म्हणावं, जाऊन सांगा र माझ्या राजासनी, म्हणावं, राज 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 तुमचा तान्या गेला, राज राज तुमचा तान्या गेला, पण नुसता नाही गेला राज, त्या उदयभाण्याची वाट 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 लावून गेला. सांगा माझ्या राजासनी, राज गड आला पण तुमचा तान्या मात्र कायमचाच गेला, राज कायमचाच गेला. ओठ हल्ले, डोळे लवलवले, श्वास फुलला आणि माझ्या सूर्याजी, माझ्या तानाजी मालुसरेनं सूर्याजी मालुसऱ्यांच्या मांडीवर देह ठेवला. तसा सूर्याजी मालुसरेनं म्हणा, दादा काय केलं रे दादा, काय केलं? आता येईल आऊसाहेब आमच्याकडं, आम्हासने म्हणल, हे सूर्या सूर्या, अरे माझ्या शोभाची सावली कुठं आहे? काय सांगू रे दादा, काय सांगू दादा, ए दादा. धाय मोकळून सूर्याजी मालुसरे रडत राहिले. दादा आता येईल राज. निघालो होतो ना आपण राजगडावरून, तेव्हा म्हणलं होतं ना तुम्हासनी, जसा लक्ष्मणा सोबत, जसा प्रभू श्री राम चंद्रा सोबत लक्ष्मण, तसा म्या तोया संगत. आता विचारी राज सूर्या, अरे कुठे रे माझा राव? काय सांगू रे दादा, आता काय सांगू? धाय मोकळून माझे सूर्याजी मालुसरे रडत राहिले. येईल वहिनी, तिचं पांढरं कपाळ म्या कसं बघू रे दादा, आता कसं बघू? येईल रानसा रायबा, विचारील काका तुम्ही म्हणला होता असं नव, नको काळजी करू, आपण कोंडाण्याची मोहीम फत्ती केली, कोंडाण्याचं लगीन लावलं की तो लगीन थाटात लावू. दादा दादा दादा, आता माझ्या रायबाचं लगीन कोण करणार रे दादा, कोण करणार रे दादा, कोण करणार? म्या म्हणल त्यासनी, ए रायबा नको रडू बाबा, म्या तो ह्या बापासारखा हाय, पण दादा मला त्या बापाची माया कशी देता येईल रे दादा, कशी देता येईल? दाय मोकळून माझा सूर्याजी लढत राहिला आणि माझ्या सूर्याजीनं म्हणावं, जावा तेवढी गवताची गंजी पेटवा, कळू द्या राजासनी गड आला. पण मात्र त्यांचा सिंह कायमचाच गेला, कायमचाच गेला.
अशी मावळे होते, म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं.